पीक महासन्मान निधी योजनेच्या या दोन योजनेचे पैसे शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आता जमा होणार आहेत। संपूर्ण बातमी आपण जाणून घेऊ। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। अत्यंत महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ होणार आहे, त्यामुळे आताच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑल प्रेस करायला विसरू नका। राज्यातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक अशी बातमी आहे की आधार संलग्न बँकेमध्ये हे थेट पैसे जमा करण्यात येणार आहेत। अशा दोन योजनेचे पैसे शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आधार संलग्न बँकेमध्येच पडणार आहेत, कारण की आधारला जी बँक लिंक असते डीबीटी मार्फत थेट पैसे जे योजनेचे पैसे आहेत ते आता पडत आहेत। त्या अनुषंगाने दोन्ही योजनेचे पैसे हे थेट शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आधार संलग्न बँकेमध्येच पडणार आहेत। संपूर्ण बातमी जाणून घेण्यापूर्वी पुन्हा एकदा विनंती आहे, आपण योजनाकार लोकप्रिय YouTube चॅनलला सबस्क्राईब जर केलं नसेल तर सुरुवातीस सबस्क्राईब करायचं आहे, बेल आयकॉनला ऑल प्रेस करायचा आहे। एकंदरीत अनेक दिवसापासून शेतकरी बांधव प्रतीक्षित होते या दोन्ही योजनेचे राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण आणि आनंदाची बातमी आहे। दोन्ही योजनेचे पैसे शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये एकंदरीत आपण जर पाहिलं तर आता जमा झालेले आहेत आणि अनेक दिवसापासून शेतकरी बांधव प्रतीक्षित होते या दोन्ही योजनेचे पैसे संदर्भात। आणि एकंदरीत आपण जर पाहिलं तर हे पैसे जे मी सांगितल्याप्रमाणे आधार संलग्न बँकेमध्येच पडलेले आहेत, ही एक आनंदाची बातमी आहे। दुसरं म्हणजे मित्रांनो, आपल्या YouTube चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब पण करू शकता। राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक अशी बातमी म्हणजे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा जो 7वा हप्ता आहे तो आता शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये टाकण्यात आले हे 2000 रुपयाचे थेट निधी वितरित करण्यात आलेला आहे। म्हणजे पहिली योजना नमो शेतकरी महासन्मान निधी योजना आहे। दुसरं म्हणजे आपण पाहिलं तर कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिलेल्या माहितीनुसार 9 ते 10 तारखेपर्यंत हे हप्ते जे आहेत ते टाकण्यात आलेले आहेत। दुसरी योजना म्हणजे मित्रांनो अत्यंत महत्त्वपूर्ण अशी योजना आहे, ती म्हणजे शेतकऱ्यांसाठी मोठी दिलासादायक अशी बातमी आहे। पीक विम्याची रक्कम थेट शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आता जमा होणार आहे। दुसरी योजना आहे पीक विमा योजना आणि याचे जे पैसे आहेत ते थेट शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आता जमा होणार आहेत। अत्यंत महत्त्वपूर्ण अशा दोन योजना होत्या। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। थेट पद्धतीने डीबीटी मार्फत हे पैसे आता जमा होणार आहेत। धन्यवाद। एका योजनेचे झालेले आहेत, दुसऱ्या योजने पण होणार आहेत। धन्यवाद। जय शिवराय।